या व्हिडिओमध्ये आपण SRPD पोर्टलवर पेपर कसा सेट करायचा आहे ते पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम ही लिंक कोणत्याही ब्राउझरला ओपन करून घ्या व येथे यूजर टाइप मध्ये पेपर सेटर किंवा सब्जेक्ट एक्सपर्ट सिलेक्ट करा। या ठिकाणी तुमचा ईमेल ID टाकून नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। या पोर्टलला लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत, मेल OTP किंवा मोबाईल नंबर OTP। येथे आता आपण मोबाईल नंबरला OTP सेंड करूया। येथे मोबाईलवर आलेला OTP एंटर करून लॉग इन करून घ्या। लॉग इन झाल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल। एक्झाम इव्हेंटमध्ये एक्झाम केव्हा आहे ते सिलेक्ट करा। आता असाइन्ड सब्जेक्ट येथे क्लिक करा। या ठिकाणी पेपर कोणाकडून कन्फर्म झाला आहे, रिजेक्ट झाला आहे किंवा पेंडिंग आहे ते कलर कोड वाईज दिसेल। येथे आता आपण सेट नंबर 1 ला क्लिक करून पुढे जाऊया। पुढे ॲड न्यू क्वेश्चन इन सेट नंबर 1 येथे क्लिक करा। या ठिकाणी ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये क्वेश्चन नंबर 1 साठी MCQ हा ऑप्शन सिलेक्ट करा। आता येथे किती गुणांचा प्रश्न आहे व MCQ असणार आहेत ते एंटर करून क्लिक हिअर टू जनरेट MCQ या बटनावर क्लिक करावे। येथे असा ब्लँक फॉर्मॅट दिसेल, त्यामध्ये MCQ व त्याचे ऑप्शन एंटर करून घ्या। या ठिकाणी मी सॅम्पलसाठी क्वेश्चन्स आधीच टाईप करून ठेवले आहेत, त्यातील आपण पहिला प्रश्न कॉपी करून घेऊयात व MCQ 1 या ब्लँक बॉक्समध्ये पेस्ट करूयात। तसेच ऑप्शन देखील 1 बाय 1 एंटर करून घेऊया। याचप्रमाणे बाकीचे MCQ व ऑप्शन एंटर करून घ्यावेत। मी या ठिकाणी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे, तुम्ही काळजीपूर्वक क्वेश्चन एंटर करणे गरजेचे आहे। सर्व MCQ एंटर केल्यानंतर सेव्ह MCQs या बटनावर क्लिक करा। आता पुन्हा ॲड न्यू क्वेश्चन इन सेट नंबर 1 येथे क्लिक करा। या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 साठी पॅसेज क्वेश्चन पॅटर्न सिलेक्ट करूया। येथे किती गुणांचा क्वेश्चन आहे ते टाकून पॅसेज टाईप करून घ्या व सब क्वेश्चन ॲड करून घ्या। व काळजीपूर्वक प्रश्न वाचून सेव्ह केस किंवा पॅसेज या बटनावर क्लिक करा। आता पुन्हा ॲड न्यू क्वेश्चन इन सेट नंबर 1 येथे क्लिक करा। या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 साठी डिस्क्रिप्टिव्ह सिंगल क्वेश्चन पॅटर्न सिलेक्ट करूया। येथे किती गुणांचा प्रश्न आहे
ते एंटर करा. येथे मेन क्वेश्चन टायटल टाकून सब क्वेश्चन ॲड करून घ्या व सेव्ह या बटनावर क्लिक करा. आता पुन्हा ॲड न्यू क्वेश्चन इन सेट नंबर 1 येथे क्लिक करा. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 साठी डिस्क्रिप्टिव्ह सिंगल क्वेश्चन पॅटर्न सिलेक्ट करूया. येथे किती गुणांचा प्रश्न आहे ते एंटर करा. या ठिकाणी डायरेक्ट क्वेश्चन एंटर करून अपलोड इमेज येथे चेक करून कोणती इमेज ॲड करायची आहे ती सिलेक्ट करा व अप्लाय इमेज या बटनावर क्लिक करा. आता क्वेश्चन 4 सेव्ह करून घ्या. आता पुन्हा ॲड न्यू क्वेश्चन इन सेट नंबर 1 येथे क्लिक करा. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 साठी डिस्क्रिप्टिव्ह सिंगल क्वेश्चन पॅटर्न सिलेक्ट करूया. येथे किती गुणांचा प्रश्न आहे ते एंटर करून डायरेक्ट क्वेश्चन ॲड करा व सेव्ह करा. आता पुन्हा ॲड न्यू क्वेश्चन इन सेट नंबर 1 येथे क्लिक करा. या ठिकाणी क्वेश्चन 6 साठी शॉर्ट नोट क्वेश्चन पॅटर्न सिलेक्ट करूया. आता मार्क्स एंटर करून ABCD याप्रमाणे क्वेश्चन्स ॲड करून घ्या व सेव्ह करा. या ठिकाणी आपण ड्राफ्ट क्वेश्चन पेपर पाहू शकता. आता आपण पेपर इन्स्ट्रक्शन हा मेनू बघूया. या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणत्या सूचना द्यायच्या आहेत त्या सूचना चेकबॉक्समध्ये चेक करा व सेव्ह इन्स्ट्रक्शन या बटनावर क्लिक करा. आता पुढे सिनॉप्टिक आन्सर फाईल या मेनूमध्ये सिनॉप्टिक आन्सर फाईल अपलोड करा. आता लास्ट स्टेप म्हणजे सबमिट सेट फॉर चेअरमन अप्रूव्हल या मेनूमध्ये जावा व पूर्ण क्वेश्चन पेपर काळजीपूर्वक तपासा. आता डिक्लेरेशन येथे टिक करून
सबमिट फॉर चेअरमन अप्रुव्हल या बटनावर क्लिक करून यस येथे क्लिक करा. आता पेपर एक्सपर्ट कडून पेपर सेट कन्फर्म झाला. या ठिकाणी ग्रीव्हन्स किंवा कंप्लेंट येथे जाऊन ॲड न्यू ग्रीव्हन्स येथे क्लिक करून कंप्लेंट रजिस्टर करू शकता. या ठिकाणी आपल्या बँक डिटेल्स ॲड करायच्या आहेत, जसे की आपले नाव, बँकेचे नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड व बँक पासबुक इत्यादी माहिती भरून सेव्ह करा. आणि सर्वात महत्त्वाचे, पेपर सेट करून झाल्यानंतर काळजीपूर्वक लॉग आउट करावे.